नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे NTA मार्फत घेण्यात आलेली UGC नेट परीक्षा जी आहे 2024 ची ती पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे। परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं सरकारला आढळल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात येणार आहे। विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज आहेत। आता जी कॅन्सल झालेली परीक्षा आहे ती UGC नेट परीक्षा आहे, जी विद्यापीठामध्ये फेलोशिप किंवा PhDच्या ॲडमिशनसाठी असते। परंतु जी आपली परीक्षा आहे नीट संदर्भात भारत सरकारने कुठलाही अजून अधिकृत स्टँड त्या ठिकाणी घेतलेला नाही। परंतु या प्रेस नोटमध्ये त्यांनी नीट संदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी नोंदवलेल्या आहेत, त्या आपल्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत। त्या नेमक्या काय आहेत ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत। आता जी एक्झाम कॅन्सल झालेली आहे ही नेटची परीक्षा आहे, जी पेन पेपर मोडवर झालेली होती। त्यामध्ये गैरव्यवहार आढळल्यामुळे भारत सरकारने ती परीक्षा कॅन्सल केलेली आहे आणि या प्रेस नोटमध्ये एक सेक्शन त्यांनी नीट परीक्षेसंदर्भातही काही माहिती त्या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे। ती नेमकी काय आहे ते डिटेल समजून घेऊयात। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता। शिक्षण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी जी काही प्रेस नोट काढलेली आहे याच्यामध्ये नीट संदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी त्यांनी दिलेल्या आहेत। नीट संदर्भात एक संपूर्ण पॅराग्राफ त्यांनी दिलेला आहे, तो आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात। काय म्हणणं आहे भारत सरकारचं? भारत सरकारचा हा पहिली प्रेस नोट आहे जी भारत सरकारकडून नीट संदर्भात त्यांनी देण्यात आलेली आहे। एकत्रित सेपरेट नीट परीक्षेसंदर्भात त्यांनी कुठलीही प्रेस नोट काढली नसली तरी जी UGCची परीक्षा कॅन्सल करण्याची जी काही प्रेस नोट आहे त्याच्यामध्येच एक सेक्शन त्यांनी नीट संदर्भात दिलेला आहे। तो नेमका काय आहे तो आपण समजून घेऊयात। नीट 2024 ची परीक्षा झालेल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यामध्ये होते। वेगवेगळे प्रकरण नीट संदर्भात पुन्हा समोर येत होते। या संपूर्ण प्रकरणाची जी काही हिअरिंग आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चालू आहे। 4 PIL याचिका ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये फाईल आहेत। त्या चारही ज्या काही याचिका आहेत त्याच्यावर एकत्रित हिअरिंग जी आहे सुप्रीम कोर्टाने 8 जुलै रोजी डिसाईड केलेले आहे। 8 जुलै रोजी त्याचा निकाल येणार आहे। त्या अगोदर भारत सरकारने जी काही प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये नीट UG संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स त्यांनी सांगितलेले आहेत की नीट UG परीक्षेमध्ये जे काही ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते विद्यार्थ्यांना त्या संदर्भात जी याचिका फाईल करण्यात आलेली होती तो इश्यू NTAने सॉल्व केलेला आहे असं या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची पुन्हा रिटेस्ट होण्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या NTAला देण्यात आलेल्या होत्या। NTAने त्या संदर्भातली एक जी काही नोटीस आहे ती सुद्धा आपल्या वेबसाईटवर टाकलेली होती। ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जो 1563 विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना रिटेस्ट देण्याची संधी NTAने त्या ठिकाणी दिलेली होती। त्या संदर्भातले डिटेल रूल रेग्युलेशन NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर भारत सरकारचं या संदर्भात नेमकं म्हणणं काय आहे तर बिहार पटना या ठिकाणी परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या ज्या काही बातम्या येत होत्या त्या संदर्भात भारत सरकारने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पटना येथे झालेल्या परीक्षेत काही अनियमितता म्हणजेच काही गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या येत आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा जो काही रिपोर्ट आहे तो आम्ही बिहार सरकार म्हणजेच पटना पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मागवलेला आहे। तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन पुढील कारवाई करेल असं आश्वस्त विद्यार्थ्यांना भारत सरकारने केलेलं आहे आणि परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सुद्धा या प्रेस नोटमध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सांगितलेलं आहे। आणि या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही संस्थेचा कसल्याही प्रकारचा सहभाग आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा पुनरुच्चार सुद्धा या प्रेस नोटमध्ये भारत सरकारने केलेला आहे। हे संपूर्ण जो काही गदारोळ आता नीट 2024च्या परीक्षेसंदर्भात चाललेला होता याच्यामध्ये शिक्षण मंत्रालयाची कुठली अधिकृत नोटीस न आल्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते। परंतु UGC नेट परीक्षेचं जे काही कॅन्सलेशन नोटीस आलेली होती या नोटीसच्या संदर्भात का होईना नीट परीक्षेच्या संदर्भात भारत सरकारकडून एक प्रेस नोट त्या ठिकाणी आलेली होती। त्याच्यामध्ये नीट UGसाठी त्यांनी स्पेशल कॉलम त्याच्यामध्ये दिलेला आहे त्या प्रेस नोटचा। ही संपूर्ण प्रेस नोट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे। आता भारत सरकार याच्यावर नेमका काय स्टँड घेते? सुप्रीम कोर्टाचा निर्णय 8 जुलै रोजी आहे। त्या 8 जुलैच्या अगोदरच भारत सरकार या संदर्भात काही मोठी पावलं उचलतं का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे।
कारण जी काही लोकसभेचं पहिलं सत्र म्हणजे हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनचं पहिलं सत्र जे आहे ते मला वाटतं 24 जूनपासून सुरू होते। त्या लोकसभेमध्ये या संपूर्ण प्रकरणावर मोठा आता त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडून विरोध केला जाऊ शकतो। विरोधी पक्ष आणि सरकार ही दोन्ही बाजू नीट परीक्षेला घेऊन एकमेकांशी भिडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्या अगोदर भारत सरकार कोणतं मोठं पाऊल उचलते का याकडे सुद्धा आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे, विशेषतः विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष आहे। पटना पोलीस किंवा बिहार पोलिसाचं जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांच्या अहवालावर पुढील प्रक्रिया डिपेंड असणार आहे। भारत सरकारने तो अहवाल मागितलेला आहे, आर्थिक गुन्हे शाखेकडून तो अहवाल येईल आणि पटना किंवा बिहारमध्ये ज्या झालेल्या नीटच्या गैरव्यवहाराच्या प्रक्रिया आहेत त्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखा काय अहवाल देते याकडे सुद्धा संपूर्ण देशभराचं लक्ष आहे आणि या संपूर्ण प्रकरणाशी भारत सरकार कशा प्रकारे डील करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। भारत सरकारने याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की परीक्षेचं जे काही पावित्र्य आहे ते राखण्यासाठी किंवा परीक्षेचं जे काही विश्वासार्हता आहे ते राखण्यासाठी सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे, अशा प्रकारचं या प्रेस नोटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी आणि पालकांना जर ही प्रेस नोट डिटेल वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रेस नोट डिटेलमध्ये वाचू शकता। त्याचबरोबर व्हॉट्सअपवर सुद्धा आम्ही महत्त्वपूर्ण अपडेट्स देत असतो। व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। विद्यार्थी टेलिग्राम यूज करत असतील तर टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।